थँक्यू. क्यूबिकल पहिला कोएफिशिएंट अल्फा आहे, दुसरा कोएफिशिएंट बीटा आहे, तिसरा कोएफिशिएंट गामा आहे. ओके झालं ना. ओके पहा, लक्ष द्या, लक्ष इकडे. आता आपल्याला पाहायचं आहे इफेक्ट ऑफ एक्सपेन्शन ऑन डेन्सिटी. त्याच्या अगोदर आपण थोडा डेन्सिटी पाहायच्या अगोदर या कोएफिशिएंट मधलं रिलेशन घेणार आहोत. ओके, सो हेडिंग लिहा, रिलेशन बिटवीन अल्फा कॉमा बीटा and gamma. Relation between alpha, beta and gamma. हे कोणी हे करत असेल तर काढून दे, क्लासमधून हाकलून दिलं तरी चालतं. डिस्टर्ब करणाऱ्यांची गरज नाही आपल्याला. हा रिलेशन काय आहे? तीनही कोएफिशिएंट मधलं. समजा कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा काहीतरी असेल, बरोबर आहे. तर मी लिहितो अल्फा इक्वल टू अल्फा आहे, तर बीटा बरोबर काय असणार समजण्यासाठी पहिल्यांदा सांगतो का. बघा, ही आहे लेंथ, लेंथ रिलेटेड अल्फा, एरिया रिलेटेड काय आहे बीटा. पण एरियामध्ये लेंथचा काय असतो? स्क्वेअर, लेंथचा स्क्वेअर. पण बीटा काढताना 2 टाइम्स अल्फा घ्यायचा. आणि व्हॉल्यूम मध्ये समजा क्यूब असेल तर व्हॉल्यूम मध्ये लेंथचा क्यूब, व्हॉल्यूमचा कोएफिशिएंट गॅमा काढताना 3 टाइम्स अल्फा करायचा. मग लेंथ मध्ये केवळ अल्फा असतो, एरियामध्ये लेंथचा स्क्वेअर असतो, म्हणून 2 टाइम्स अल्फा करायचं. आणि व्हॉल्यूम मध्ये लेंथचा क्यूब असतो, त्यामुळे 3 टाइम्स अल्फा करायचं. समजलं का? म्हणजे पहिला कोएफिशिएंट जर अल्फा 1 इक्वल टू अल्फा लिहिला तर बीटा बरोबर काय लिहिता येणार? ट्वाइस अल्फा. आणि गॅमा बरोबर काय लिहिता येणार? थ्राइस अल्फा. समजलं का? म्हणजे मला सांगा, बीटा हा अल्फाच्या डबल आहे आणि गॅमा काढायचं असेल तर अल्फाच्या ट्रिपल. कळलं का? पण समजत आहे? मग अल्फा घेतला तर बीटा अल्फाच्या डबल घ्यायचा आणि गॅमा अल्फाच्या ट्रिपल घ्यायचा. समजा बीटा दिला असेल, या बीटाला 2 ने डिवाइड केलं की काय मिळेल? अल्फा. पण तुम्हाला गॅमा लागत असेल तर 3 टाइम्स अल्फा ना. 3 टाइम्स अल्फा म्हणजे 3/2 टाइम्स बीटा. समजलं का काय रिलेशन जाईल? म्हणून या कोएफिशिएंटचा जर तुम्ही रेशो लिहिला तर रेशो काय लिहिता येणार? अल्फा इज टू बीटा इज टू गॅमा इक्वल टू हा जेवढा आहे हा त्याच्या डबल आहे आणि गॅमा त्याच्या ट्रिपल आहे. आणि जर रिलेशनच लिहायचं झाल्यास यांच्यामधलं तुम्हाला काय लिहिता येणार? बीटा जर लिहायचा असेल तुम्हाला काय करावं लागेल? 2 टाइम्स अल्फा करावं लागेल. ते आहेच, पण मी काय म्हणत आहे, समजा तुम्हाला अल्फा लिहायचं असेल तर बीटाला काय कराल? 2 ने डिवाइड कराल. गॅमाला काय कराल? 3 ने डिवाइड कराल. बरोबर आहे? समजत आहे का? आणि समजा तुम्हाला गॅमा माहिती आहे आणि बीटा लिहायचं. बघा, बीटा लिहायचं आणि गॅमा माहित आहे.
गॅमाला 3 ने डिवाइड केलं तर काय मिळेल? अल्फा. अल्फाला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? बीटा. समजलं का? समजलं? समजा जर गॅमा दिलाय तर गॅमा व्हॉल्यूमसाठी आहे ना, व्हॉल्यूमसाठी आहे म्हणजे तो अल्फाच्या तिप्पट आहे. त्याला 3 ने डिवाइड केलं की काय मिळेल? अल्फा. आणि अल्फाला 2 ने मल्टिप्लाय केलं की काय मिळेल? बीटा. सो गॅमा हे समजलं पाहिजे, पाठ केलेलं नाही. गॅमा बाय 3 काय झाला? अल्फा. अल्फाला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय झाला? बीटा. म्हणजे कुठलाही जर एक कोएफिशियंट दिला असेल तर तुम्हाला इफ अल्फा इज गिवन वी कॅन कॅल्क्युलेट बीटा अँड गॅमा. If beta is given, we can calculate alpha and gamma. If alpha is given, we can calculate, if gamma is given, we can calculate alpha and beta. So only one coefficient is given. समजलं का? नाही तर मग तुम्हाला असं वाटेल की एरियल एक्सपान्शन काढायचं तर एरियल कोएफिशियंटच पाहिजे. नो, कुठला तरी केवळ एक कोएफिशियंट दिला असेल त्यावरून तुम्हाला कुठलाही काढता येईल. समजलं का? समजा तुम्हाला लास्ट वाला कोएफिशियंट दिलाय व्हॉल्यूम वाला, तर बीटा कसा काढाल? व्हॉल्यूम वाला म्हणजे तो अल्फाच्या तिप्पट आहे. When it is divided by 3 we get alpha, and when it is multiplied by 2 we get beta. Is that clear? So only one coefficient is given. बरोबर आहे. जरी तुम्हाला अल्फा दिला तरी व्हॉल्यूम एक्सपान्शन विचारला जाऊ शकते, जरी तुम्हाला बीटा दिला तरी व्हॉल्यूम एक्सपान्शन विचारला जाऊ शकते, आणि गॅमा दिला तरी तुम्हाला लिनियर एक्सपान्शन विचारला जाऊ शकते. सो दीज आर द रिलेशन्स बिटवीन अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके. नंतर हेडिंग लिहा, इफेक्ट ऑफ एक्सपान्शन ऑन डेन्सिटी. Effect of expansion on density. ओके. पाठ नाही करणार आपण काय. मला सांगा डेन्सिटी बरोबर काय असते? डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. दिस इज मास अपॉन व्हॉल्यूम. ड्युरिंग एक्सपान्शन मास रिमेन कॉन्स्टंट. काही चेंज, जोपर्यंत बॉडी तीच आहे तोपर्यंत मास कसं राहणार? कॉन्स्टंट. बट ड्यू टू चेंज इन टेम्परेचर, व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस टू डेन्सिटी डिक्रीजेस. समजलं का? तर ज्या ज्या केसमध्ये एक्सपान्शन होते त्या त्या केसमध्ये व्हॉल्यूम वाढते आणि डेन्सिटी कमी होते. काही एक्सेप्शन्स पण आहेत. कोणतं एक्सेप्शन आहे? आईस. आईसच्या बाबतीत काय होते? व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस, इन्स्टेड ऑफ इन्क्रीज इन व्हॉल्यूम इट गेट कॉन्ट्रॅक्ट अँड व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड डेन्सिटी इन्क्रीजेस. आईस जे आहे ते सॉलिड आहे, त्याची डेन्सिटी कमी असते. जसं त्याचं टेम्परेचर वाढते त्याचं लिक्विड होते आणि ते कॉन्ट्रॅक्ट होते आणि त्याची डेन्सिटी कमी असते, म्हणून तर आईस वॉटरवर फ्लोट होते. समजलं का? तर ते एक्सेप्शन असून सोडून दिलं आहे तिथे. आता आपण काय करणार बघा. तर बघा इनिशियली बघा व्हॉल्यूम आहे व्ही आणि डेन्सिटी आहे रो, आणि फायनली आफ्टर चेंज इन टेम्परेचर व्हॉल्यूम झालं व्ही डॅश आणि डेन्सिटी झाली रो डॅश. पण मास कसं राहणार? आता लिहू नका, पहिले समजून घ्या. इनिशियली फायनली समजते? इनिशियली फायनली म्हणजे काय? सुरुवातीला टेम्परेचर वाढायच्या अगोदर आणि टेम्परेचर वाढल्यानंतर इनिशियली म्हणजे आपण काय म्हणू? ॲट टेम्परेचर टी नॉट. बरोबर आहे? ॲट टेम्परेचर टी नॉट, आणि हे असेल ॲट टेम्परेचर टी. ओके. आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टा थिटा. ओके. हा, मग तुम्ही रो डॅश कसा काढायचा? रो डॅश इक्वल टू एम अपॉन व्ही डॅश. पण व्ही एक्सपान्शन झालं, मग व्ही डॅश कसा काढाल? रो डॅश इक्वल टू मास अपॉन व्ही डॅश. काढताना व्ही मध्ये डेल्टा व्ही ला काय कराल? ऍड कराल. समजते का? ड्यू टू एक्सपान्शन व्हॉल्यूम इन्क्रीजेस. सो हे तर सिम्बॉल समजून राहिलंय. इनिशियल डेन्सिटी किती आहे? रो. आणि व्हेन व्हॉल्यूम इन्क्रीजेस डेन्सिटी डिक्रीजेस, सो इट बिकम्स रो डॅश. मग फायनल डेन्सिटी रो डॅश काढताना मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन फायनल व्हॉल्यूम. पण फायनल व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम पेक्षा कमी जास्त आहे. कितीने जास्त आहे? डेल्टा व्ही. सो फायनल व्हॉल्यूम कॅन बी रिटन ॲज, ओके, सो इनिशियल व्हॉल्यूम प्लस डेल्टा व्ही. ओके. यालाच पाहता कसं लिहिता येणार? सो रो डॅश कॅन बी रिटन ॲज इथे मास अपॉन, हां, तर याला काय लिहिता येणार तुम्हाला? हां, व्ही नॉट इंटू 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थिटा. बरोबर आहे? आणि मासला काय लिहिता येणार? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी.
सॉरी अल्फा नाही, इथं काय करावं लागेल गॅमा. मासला काय लिहिता येणार, इनिशियल व्हॉल्यूम इंटू इनिशियल डेन्सिटी. समजते, मास इज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी अपॉन व्ही नॉट इंटू 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थिटा. म्हणून रिलेशन काय मिळालं बघा. सो फायनल डेन्सिटी रो डॅश इक्वल टू इनिशियल डेन्सिटी रो अपॉन 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थिटा. समजलं का. म्हणून जर का तुम्हाला इनिशियल डेन्सिटी माहित असेल, कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन माहित असेल, चेंज इन टेम्परेचर माहित असेल, यू कॅन कॅल्क्युलेट फायनल डेन्सिटी. तुम्हाला फायनल डेन्सिटी काढता येईल. समजलं का काय केलं, समजून घ्या. पहिल्यांदा व्हॉल्यूम किती आहे व्ही, डेन्सिटी किती आहे रो, एक्सपान्शन झालं ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर, व्हॉल्यूम किती झालं व्ही डॅश, डेन्सिटी किती झाली रो डॅश, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो फायनल डेन्सिटी मास अपॉन फायनल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम व्ही डॅश. पण फायनल व्हॉल्यूम कसं काढाल, इनिशियल व्हॉल्यूम मध्ये चेंज इन व्हॉल्यूम ऍड कराल. चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही काय असेल, डेल्टा व्ही तुम्हाला माहिती आहे अगोदरही आपण लिहिलेला. डेल्टा व्ही काय असेल, व्ही नॉट इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. त्यामुळे इट बिकम्स व्ही नॉट कॉमन काढला 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थिटा. मास कॅन बी रिटन एज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम कॅन्सल. सो फायनल डेन्सिटी इक्वल टू रो अपॉन 1 प्लस गॅमा इंटू डेल्टा थिटा. आता आणखी याला कसं लिहिता येते. So it can also be written as rho dash equal to rho into 1 plus gamma into delta theta raised to the power -1. आता बायनॉमियल एक्सपान्शन वापरता येईल. बायनॉमियल एक्सपान्शन वापर सांगितलं. बायनॉमियल एक्सपान्शन पहिली टर्म पाहिजे 1. हा कोएफिशियंट अत्यंत लहान असतो, बरोबर आहे. त्याचा पॉवर 10⁻³ वगैरे वगैरे असा असतो. हा कोएफिशियंट लहान आहे, त्यामुळे ह्या पॉवरला उचलून इथे लिहायचं. सो रो डॅश इक्वल टू काय लिहिते ना, रो इंटू 1 मायनस गॅमा इंटू डेल्टा थिटा. हाही फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. पण या फॉर्म्युल्यामध्ये अप्रॉक्सिमेशन आहे, या फॉर्म्युल्यामध्ये अप्रॉक्सिमेशन नाही आहे, हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. समजलं का. सो दिस द इफेक्ट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑन डेन्सिटी. ठीक आहे, तर लिहून घ्या. यावरचे आपण काही प्रॉब्लेम सोडून पाहू. डीपीपी तुम्हाला जाताना भेटून जाईल. आता बा एवढं शिकवलं, पण विचार केला तर काहीच नवीन नाही आहे. अजून राहिलंच का. चला झालं, चला लिहून. हा सर्व फॉर्म्युले एकाच ठिकाणी आहेत. लक्ष द्या, एकच लिस्ट आहे आणि सर्व फॉर्म्युल्यांचं नेचर अगदी सेम आहे. बोर्डवर लक्ष द्या. चेंज इन लेंथ, ओरिजिनल लेंथ इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. चेंज इन एरिया, ओरिजिनल एरिया इंटू अल्फा इंटू सॉरी अल्फाच्या ऐवजी बीटा इंटू डेल्टा थिटा. चेंज इन व्हॉल्यूम, ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू गॅमा इंटू डेल्टा थिटा. चेंज इन डेन्सिटी, ओरिजिनल डेन्सिटी आता
तर चेंज इन डेन्सिटी काढताना ओरिजिनल डेन्सिटी इंटू 1 मायनस गॅमा इंटू डेल्टा थिटा. तर चेंज इन डेन्सिटी नाही आहे, फायनल डेन्सिटी आहे. ओके, मग चेंज इन डेन्सिटीचा फॉर्म्युला कसा तयार करता येईल पहा कसं करता येईल. हा रो आपण खाली घेतला, सो रो डॅश अपॉन रो, इकडे बघा रो डॅश अपॉन रो इक्वल टू 1 मायनस गॅमा इंटू डेल्टा थिटा. नंतर आपण करेक्शन करू याच्यामध्ये, करेक्शन म्हणजे लिस्टमध्ये. ओके, तर काय लिहिता येणार, हा 1 इकडे मायनस करून टाका. सो रो डॅश इनिशियल डेन्सिटी जास्त असेल की फायनल डेन्सिटी जास्त असेल, व्हॉल्यूम वाढलं ना तर डेन्सिटी कमी झाली. मग चेंज इन डेन्सिटी काढताना फायनल डेन्सिटी मधून इनिशियल डेन्सिटी मायनस करा आणि त्याला मायनस साईन लावा. नाही तर काय करा की जे जास्त असेल त्यामधून कमी मायनस करा. ओके, म्हणून काय करता येणार, रो डॅश अपॉन रो हा -1 इकडे घेतला, इथे काय येणार मायनस गॅमा इंटू डेल्टा थिटा. ओके, इथे काय मिळेल मग रो डॅश मायनस रो अपॉन रो. ओके, इक्वल टू काय मिळेल मायनस गॅमा इंटू डेल्टा थिटा. रो डॅश अपॉन रोलाच काय लिहिता येणार, त्याला काय लिहिता येणार डेल रो इक्वल अपॉन रो मायनस गॅमा इंटू डेल्टा थिटा. सो डेल रो इक्वल टू मायनस याला लावून टाका, रो इंटू गॅमा इंटू डेल्टा थिटा. म्हणजे जो व्हॉल्यूमवाला फॉर्म्युला इथेच तुम्ही काय करू शकता, सो डेल्टा रो इक्वल टू रो इंटू गॅमा इंटू डेल्टा थिटा. समजलं का, समजलं का हे काय केलं. जो चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे तोच चेंज इन डेन्सिटीचाही फॉर्म्युला आहे, फक्त व्हॉल्यूम वाढते तेव्हा डेन्सिटी कमी होते एवढंच. त्यामुळे हे पण लिहायची गरज नाही. समजलं. चला आता पुढचा प्रॉब्लेम्स न घेता आपण ना 1-2 पॉइंट आणखी पूर्ण करून टाकू. चला हेडिंग लिहा, स्पेसिफिक हीट. आणि लक्ष बोर्डवर. काय बोलतच राहतं त्या मागे, नेहमी बोलणं सुरू असतं. स्पेसिफिक हीट काय असेल लक्ष द्या इकडे. ऍक्च्युअली स्पेसिफिक हीट काय असते, कुठलाही 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढण्यासाठी जेवढी हीट लागेल त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. कोणी कोणी ऐकलं, कोणी कोणी ऐकलं, ऐकलं सांगता आलं पाहिजे असं थोडं म्हणत आहे मी, पण कान उघडे असून ऐकता नाही येत. 1 ग्रॅम सबस्टन्स आहे, किती 1 ग्रॅम, त्याला तापवायचं आहे, त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायचं आहे, त्यासाठी जेवढी हीट लागेल दॅट इज स्पेसिफिक हीट. सो स्पेसिफिक हीट इज अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ द सबस्टन्स बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. है ना, क्या कुछ तो भी डॉट डॉट डॉट. 1 ग्राम सब्सटेंस का टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेड से बढ़ाने के लिए जो भी हीट लगेगी दैट इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट. वेरी सिंपल, इजंट इट, नथिंग. कळलं का. म्हणून स्पेसिफिक हीट काढताना काय करतात, एस इक्वल टू डी क्यू अपॉन एम इंटू डी थिटा. व्हॉट इज डी क्यू, हीट सप्लाइड व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस, and dq is the heat lost when temperature decreases. जर तुम्ही हीट दिली तर टेम्परेचर वाढणार, बॉडी मधून हीट निघून गेली तर टेम्परेचर कमी होणार. when heat is given to the body its temperature increases, when heat is emitted by the body temperature decreases. Okay, so dq can be written as dq equal to m into s into d theta. Okay, खाली लिहून घ्या, dq काय असेल, हीट सप्लाइड किंवा इमिटेड म्हणा, रिलीज म्हणा. डी थिटा काय असेल, हीट सप्लाइडच्या वेळेस राइज और फॉल इन टेम्परेचर. ओके, आणि एम काय आहे, मास, आणि एस लाच काय म्हणतात, एस इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट. युनिट काय असेल, व्हॉट इज युनिट, हा त्याला काय लिहिता येणार, जूल पर किलोग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड किंवा केल्विन.
इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज जूलच्या जागी काय घेता येणार कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड असे तुम्हाला युनिट लिहिता येतील. यावरून तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतील. डायमेन्शन्स काढताना जूलच्या जागी वर्कला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्सला मास इंटू ॲक्सेलरेशन अँड सो ऑन. हे काय काढलं आपण स्पेसिफिक हीट. फक्त स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. युनिट डायमेन्शन लक्षात ठेवायची गरज नाही. फॉर्म्युल्यावरूनच युनिट काढलं मी. मुद्दाम त्याच्या समोर का लिहिलं माहिती आहे इथे DQ काय आहे हीट. हीट कॅन बी कन्वर्टेड इन टू वर्क. मग त्याचं युनिट काय लिहिलं जूल. मासचं युनिट काय लिहिलं किलोग्रॅम. आणि टेम्परेचरचं युनिट काय लिहिलं डिग्री सेंटीग्रेड. डिग्री सेंटीग्रेडही चालते केल्विनही चालते. कारण की राईज इन टेम्परेचर फॉल इन टेम्परेचर केल्विन मधला सेंटीग्रेड मधला सेमच असतो. कळलं. आता जर का डायमेन्शन्स विचारले भाऊसाहेब लक्ष द्या डायमेन्शन्स विचारले तर S इक्वल टू DQ अपॉन काय आहे M इंटू डी थिटा. पहा इकडे. सो दिस हीट कॅन बी रिटन ॲज वर्क M इंटू डी थिटा. वर्क कॅन बी रिटन ॲज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन M इंटू डी थिटा. फोर्सला काय लिहू शकता मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन M इंटू डी थिटा. मास मास कॅन्सल. आता लिहायचं युनिट. डायमेन्शन काढण्याची एक मस्त मेथड आहे ही. कोणत्याच बुकमध्ये पाहायला नाही मिळणार. तुम्ही 1000 पुस्तकं शोधा कोणीच असे डायमेन्शन काढत नाही. फक्त आपणच काढतो. बरोबर आहे. म्हणून आपले डायमेन्शन चुकणार नाहीत. ते काय करतील माहिती आहे हे डायमेन्शन काढायचे आहेत. आणि आपको पता है हीट के डायमेन्शन क्या है लिख दे. तर किसको पता है मला तर नाही माहित. पाठ थोडं करणार. तर ओके आता युनिट ॲक्सेलरेशन हे पता आहे. ॲक्सेलरेशनचं युनिट असं होणार का हे विसरता. म्हणून ॲक्सेलरेशनचं युनिट काय असणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. यस इज डिस्प्लेसमेंट नॉट सेकंड. काही बहादर ज्यांचं लक्ष नाही ते सेकंड करतील त्याला. यस काय आहे डिस्प्लेसमेंट युनिट मीटर. आणि डी थिटा टेम्परेचर. टेम्परेचरचं सेंटीग्रेड म्हणा किंवा केल्विन म्हणा. ओके. सो इट बिकम्स मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर केल्विन. इट इज नॉट किलो. ओके. आता डायमेन्शन्स लिहिताना लक्ष द्या. मीटर म्हणजे लेंथ पॉवर 2. मास आहे का किलोग्रॅम. किलोग्रॅम आहे. मास तर कॅन्सल झालं. मासचा पॉवर 0. सेकंड म्हणजे टेम्परेचर पॉवर -2. केल्विन साठी के लिहा किंवा थिटा लिहा आणि पॉवर -1. थिटा इज टेम्परेचर. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ पता नाही काय काय डायमेन्शन स्पेसिफिक हीट. असे काढत असतात डायमेन्शन्स. समझ में आया क्या. व्हॉट इज DQ हीट. हीट मे बी कन्वर्टेड इनटू वर्क. म्हणून आपण काय करतो हीटच्या जागी वर्क लिहितो. वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इज मास इंटू ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट ॲज इट इज. मास ॲड इज. मास काय झालं कॅन्सल. इथं क्वांटिटीज आहे. आता काय लिहायचं युनिट. ए इज ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचं युनिट मीटर. मास मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशनचं युनिट मास. पहा नमुना. ओके. एस इज परत कमाला ॲक्सेलरेशनचं युनिट मास. म्हणजे ठीक आहे ॲक्सेलरेशनचं युनिट आठवलं नाही तर मीटर पर सेकंड मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर चुकीचं काहीतरी नाही. मीटर पर सेकंड स्क्वेअर तर ॲक्सेलरेशनचं युनिट मास. हा बापरे. ॲक्सेलरेशनचं भलतंच काय झालं. हा ट्यूबलाइट आहे का. हे ट्यूबलाइट. हे काय पंखा. हे असंच झालं ना. काही पण मीटर मीटर मीटरचा स्क्वेअर सेकंड स्क्वेअर आणि के फॉर केल्विन. के म्हणजे किलो आणि किलो म्हणजे मास. झालं परत मास आलंच. सो मीटर म्हणजे लेंथ. 2 सेकंड टाइम पॉवर -2 खाली 2 आहे वर लिहिलं तर के केल्विन. टेम्परेचर. टेम्परेचरसाठी के वापरला तरी चालते थिटा वापरला तरी चालते. खाली 1 आहे वर लिहिताना -1. त्यामध्ये किलोग्रॅम नाही. देर इज नो किलोग्रॅम. सो देर इज नो मास. मासचा पॉवर 0. नो मास सो पॉवर इज 0. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट. समजलं नक्की. एनी प्रॉब्लेम. उद्यासाठी मी तुम्हाला एक वर्क देतो. उद्या लाईट. हा ऐका इकडे पहा. पहिल्यांदा आपल्याकडे आईस
काय आहे? आईस. सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे? सॉलिड. आणि आपल्याला 1 ग्रॅम सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये करायचं आहे. काय करायचं आहे? सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये. त्याला हीट द्यावी लागणार. दॅट इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. नंतर आहे लिक्विड. त्या लिक्विडची करायची आहे व्हेपर. काय करायची? लिक्विडची व्हेपर. आणि जेवढे हीट द्यावं लागणार दॅट इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. तुम्ही डिटेल स्टडी करून या उद्या लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन काय असते. ठीक आहे, उद्या आपण पुढे कंटिन्यू करू. चला, थँक्यू. एक acceleration unit mass.